योहान शुभवर्तमान 3रा अध्याय वचन 15 ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बायबल आम्हाला सांगतो की देवाचे वचन, देवाचे ग्रंथ आणि देवाचे पुस्तक आम्हाला सांगतो जो कोणी त्याच्यावर विश्वास केल्याने कुठला धर्म आणि कुठला जाती बदलत नाही, विश्वास केल्याने ईश्वर सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. वचन 16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अनंत जीवन, सार्वकालिक जीवन प्रभू येशूकडे आहे. आणि परमेश्वर म्हणतो की देखील परमेश्वराने जगावर प्रेम केला. आमच्या भारत देशावर देवबापाने प्रेम केला. जगामध्ये जेवढे बी देश आहे या संपूर्ण देशावर परमेश्वराची प्रीती आहे. देव कधीही पक्षपात करत नाही आणि परमेश्वर कधीही भेदभाव करत नाही. आता देवाची इच्छा आहे की प्रत्येक मानव जाती वाचले जावे, प्रत्येकाने देखील पाप क्षमा फक्त प्रभू येशू आहे. ईश्वर विश्वास केल्याने आमचे धर्म, आमचं जाती बदलत नाही. ईश्वर विश्वास केल्याने आमचं मन हे परिवर्तन होतो, आमचं जीवन बदलले जातो. चर्चला गेल्याने, प्रार्थना केल्याने धर्म नाही बदलत, जीवन बदलतो. आणि तो जीवन बदलण्यासाठीच प्रभू येशू या जगात आला. येशू हा तुमच्यावर देखील प्रेम करतो. तुम्ही कोणी असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही धनवान व्यक्ती असाल, तुम्ही अनपढ असाल, त्यांच्यावर विश्वास केल्याने सार्वकालिक जीवन हे प्राप्त होतो. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. पवित्र ग्रंथ आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील संपूर्ण मानव जातीवर देखील देवाचं प्रेम आहे. देवाजी देखील प्रभू तुमच्यावर प्रीती करतो. विश्वास करा. विश्वास केल्याने तुमचा गाव, तुमचे एरिया, तुमचे नगर, तुमची संस्कृती, तुमची परंपरा बदलत नाही. येशू तुमचे मन, तुमचे जीवन परिवर्तन करणार परमेश्वर आहे. बघण्याचे दृष्टिकोन बदलले जाईल, बोलण्याचे दृष्टिकोन बदलेल, विचारसर्म बदल जाईल. कारण की प्रभू इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावे. देव तुमच्यावर प्रीती करतो. ईश्वर विश्वास केल्याने आमचा नाश होणार नाही, तर ईश्वर विश्वास केल्याने आमचं चांगलं होणार आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो.